आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हाऊस सांगा कसलं टेन्शन होतं? दुसरं कुठलं टेन्शन असणार आहे नवऱ्यातच. ओ तो माणूस नालायकच आहे. त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावरच कळते. नाही म्हणजे सॉरी बरं का, म्हणजे तुमचा जावाई त्याच्याबद्दल बोललो तुम्हाला वाईट वाटेल, पण हाय ते हाय. म्हणजे आता तुम्ही सांगा बरं, आता तुम्ही एकट्या अनुमानच घेऊन इथं आला हो, त्यांनी पण तुमच्या बरोबर असेल पाहिजे का नव्हतं? कुठे ती माणूस सांगा की. काय बोलायचं आता त्याच्याबद्दल? अनुचं असं झालंय ना, धड सहनही होत नाही आणि धड सांगताही येत नाही अशी अवस्था झाली आहे तिची. खूप त्रास दिलाय त्या माणसाने आम्हाला. मॅडम तुम्ही शांत व्हा बघू. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. अगं असं कसं? एकतर अनुच्या प्रेग्नन्सीचं टेन्शन, त्यातून डॉक्टरांनी तिला काळजी घ्यायला सांगितले, आणि आता बाळाच्या मुवमेंट्सही नीट होत नाहीयेत. आणि हे असं या माणसाचं वागणं कसलं कसलं म्हणून टेन्शन घ्यायचं सांग मला. मॅडम बरोबर आहे तुमचं, पण अशा परिस्थितीतच आपल्याला खंबीर राहायला पाहिजे का नाही? मॅडम तुम्ही काळजी करू नका, समजा चांगलंच होणार आहे बघा. चांगल्या माणसांचं देव वाईट कसं काय करेल बरं? वय वय तुम्ही देवावर विश्वास ठेवा, काही वाईट होणार नाही बघा. आणि वय मॅडम, तुम्हाला तुमच्या नातवंडाचं तोंड बघायला मिळणार आहे हे लक्षात ठेवा. आणि ते लेकरू आहे ना, अगदी तुमच्यावर आणि अनु मॅडमवरती जाणार आहे. तुम्ही कसं समध्या संकटावरती मात करून एवढं समजा उभं केलंय ना, अगदी तसंच समध्या संकटावरती मात करून ते लेकरू या जगात येणार आहे. हॅलो, कोण? एक प्रॉब्लेम झालाय. ते गाडीतून पळून चालले होते. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अहो तेच आरणे आणि त्याचे मित्र. काय? कसे काय पळून गेले? त्याच्या 2 मित्रांना पकडले, पण तो आरण्या पळून गेला. बघा तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही सावध राहा यासाठीच फोन केला. आम्ही त्याला शोधतोय. हा, आणि त्याच्याबद्दल काही कळलं तर लगेच फोन करा. ओके? काय प्रयत्न करणार ही मूर्ख माणसं? साधा गुन्हेगार सांभाळतात नाही ना. हारण्याची पण कमालच आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जातो म्हणजे काय? नाही नाही नाही, हे सगळं नानांना सांगायला नको. ते काय करतात हे चांगलंच माहिती. शिक्या कसे आहेत आदित्यराव? बरे आहेत का? अहो जावई बापूंना बरं वाटेल ना. मी तुमच्या पाया पडते, पण या समजत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढावं.
वय लय उपकार होतील हो तुमचे. डॉक्टर आम्ही बघू शकतो का त्यांना? म्हणजे काय केलं तुम्ही? ऑपरेशन केलंय का त्याचं? एक मिनिट प्लीज. एका वेळी एकानंच बोला, गोंधळ करू नका हो. हे हॉस्पिटल आहे, याचं भान ठेवा प्लीज. सॉरी डॉक्टर, काळजीपोटी विचारतायत ते. कशी आहे त्यांची तब्येत? एक्सेसिव्ह ब्लड लॉस मुळे त्यांची शुद्ध हरपते. त्यांना आपण ब्लड दिलेलं आहे, त्यांची रिकव्हरी व्हायला लागलेली आहे आणि चांगल्यापैकी ते रिकव्हर होते आहे. नाही पण डॉक्टर म्हणजे काळजी करू नका. ही इज आउट ऑफ डेंजर. डेंजर म्हणजे? आउट ऑफ डेंजर म्हणजे आता काही धोका नाही. आणि अनु मॅडम त्या कशा आहेत? तब्येत कशी आहे त्यांची? त्या शुद्धीवर आल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही. म्हणजे काही सांगता येणार नाही म्हणजे? नाही तसं काही नाही आहे. त्यांचे काही टेस्ट करावे लागते आणि ते रिझल्ट आल्यावर नेमकं काय झालंय ते सांगता येईल. मॅडम शांत व्हा. या बघा, तुम्ही रडू नका. या तू वरचा आहे की हो आपल्या माग. तुम्ही कशाला काळजी करताय? अनु मॅडम काही बी होणार नाही बघा. आणि हो, तुम्हाला जर तुमच्या पेशंटची काळजी असेल ना तर तुम्ही इथं गर्दी करू नका. तुम्ही जरा दूर राहा. बाकी सुद्धा पेशंट आहेत हॉस्पिटलमध्ये, अहो त्यांना त्रास होतोय. हे बघा, तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढे गरजेचे आहेत ना तेवढेच थांबा. बाकी सगळे घरी जा. नाही मामा, त्यांचं बरोबर आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही समजाने घेऊन घरी जावा. मी आणि भाऊजी इथं थांबतो. नाही मी नाही जाणार कुठं. मी थांबणार आहे इथं. बर भाऊजी, तुम्ही समजाने घेऊन घरी जावा. हो चालेल. मला खरं थोडं मॅडम तुम्ही बसा. चला चला आपण निघूया. सुधा मॅडम तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो तुमच्या लेकीला काही होणार नाही. आम्ही समधे आहे ना तुमच्या सोबत. आणि हे बघा, काय पण लागलं ना तरी आम्हाला फोन करा. आम्ही डबा पाठवून देतो. हे बघा, आमचा का नाही देवाला लय विश्वास आहे बघा. मी म्हणलं का नाही तुम्हाला, तो काय बी होऊ नाही देणार. तसं नाही नाना. डॉक्टर जोपर्यंत काही कन्फर्म सांगत नाहीत ना तोपर्यंत टेन्शन राहणारच ना. ते म्हणाले की टेस्टचे रिझल्ट आल्याशिवाय काहीच सांगता येत नाही. शंका राहणार ना. मॅडम तुम्ही अजिबात शंका ठेवू नका बरं का. आता काय म्हणायचं याला? एकीकडं आमचे जावई बापू ऍडमिट आहेत तर दुसरीकडे यांची लेक ऍडमिट आहे. ऐकाल काहीच्या मनात काय ऐकूनच ठाऊ. चला निघूया आपण आता.
अहो काय करताय, मास्क का काढताय? हे पेशंट ओटीमध्ये घ्या लवकर. सुंदरी, भूक लागली असेल नव. सुधा मॅडम, मी काहीतरी खायला घेऊन येऊ का? अहो पण मामा डबा पाठवणार म्हणलेत ना. अगं डबा येईल तेव्हा येईल, तेव्हा आपण काहीतरी खाऊन घेऊयात की. नाही, मी नाही खाणार सुंदरी. मी म्हणलं ना, जोपर्यंत अनुला बरं वाटणार नाही तोपर्यंत मला काहीच सुचणार नाही. मॅडम अहो असं नका ना करू. हे बघा, अनु मॅडम शुद्धीवर येणार आहे. स्वतःच्या पायानं चालत येऊन तुमच्या समोर उभं राहणार आहे. तुम्ही नका काळजी करू. चला मामा, आम्ही दोघी जाऊन येतो. तुम्ही थांबाल नाही तर? वय वय, तुम्ही या जाऊन, मी आहे इथंच. नाही पण माझी खरंच इच्छा होत नाहीये ग. मॅडम इच्छा नसली तरी बळबळ 2 घास खाऊन घ्या. चला. हे बघा, तुम्ही काय बी काळजी करू नका. अनु मॅडम शुद्धीवाल्या ना, तर मी लगेच तुम्हाला कळवतो. पण तुम्ही फोन करा हा प्लीज. वय वय, नक्की कळवतो. तुम्ही या जाऊन. चल. सर, तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे. कोणाला म्हणजे? आदित्य सरांना. अनु इथे कशी आली? आदित्यराव, आदित्यराव, बरं वाटतंय ना तुम्हाला? म्हणजे दुखत तर नाही ना? नाही हो, जखम जरा ओली होती ना म्हणून विचारतोय. नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. एकदम ओके, मी व्यवस्थित आहे. फाईन, आय एम फाईन. म्हणजे अहो, खरंच हो, आमचा जीव एकाने टांगणे लागला होता बघा. तुम्हाला कधीच अशा अवस्थेत बघितलं नाही हो. लई टेन्शन आलं. अहो, सुंदरी तर देवाची प्रार्थना करायला गेली ती, म्हणजे तिच्याच प्रार्थनेला बळ मिळालं असतं बघा. नाही म्हणजे, पण खरंच दुखत नाही ना हो? नाही नाही, काही दुखत वगैरे नाही, मी ओके. नाही म्हणजे तसं डॉक्टर बी म्हणलेत का काही प्रॉब्लेम नाही, फक्त जरा आरामाची गरज आहे. तुमच्यामुळे सुंदरी वाचली बघा. तुमचं एखादं सुंदरीवरचं प्रेम आहे का नाही लगेच कळत. नाही नाही, ते ठीक आहे दाजी. अनु इथे म्हणजे
अनु मॅडम इथे कशा काय? हा म्हणजे त्यांचं काहीतरी चेकअपचं काम होतं म्हणून त्या तिकडे आलत्या आणि माहित नाही कशा काय त्या वर आल्या आणि सुधा मॅडम खाली राहिल्या आणि अचानक त्यासनी चक्कर आली आणि त्या चक्करून पडल्या. अहो पण ते प्रेग्नेंट आहे ना, पोटात बाळ आहे ना त्यांच्या. होय ना हो, त्या सुधा मॅडम बाहेर रडत बसल्यात. म्हणजे तुमच्यामुळं आम्हाला टेन्शन, ह्यांच्यामुळे सुद्धा मॅडम टेन्शन. म्हणजे काय समध्यांचं नशीब आपल्या सुंदरीवानी नसतं हो. म्हणजे आता या अनु मॅडमचं भाग घेऊ. त्यांचा नवरा आहे. आता ह्या अशा अवस्थेत त्यासनी बघायला यायला पाहिजे का नाही ते? तो नालायक माणूस कुठं आलाय? काय नाही अनु मॅडम कडं समज आहे कसं नवरा म्हणून जो माणूस मिळालाय तोच नालायक आहे. हाय का आता मी तुमच्याविषयी बोलायचं राहिलं आणि मी यांच्याविषयी बोलत बसलोय. म्हणजे तुम्ही शुद्धीवर आलाय हे सांगायला पाहिजे. समजा थांब मी समजा सांगून येतो तुम्ही शुद्धीवर आलाय ते. सुधीर तुला आंदोलन मी पण येतो तुमच्यासोबत. म्हणजे काय मला उभं बघून त्यांचा विश्वास बसेल. थांबा. झोपा तुम्ही पडून राहा तुम्ही पहिले. ते काय दाजी मी पेशंट आहे ना, मला माहिती आहे, मला ओके वाटतंय, मला काय असं वाटत नाहीये. आणि काय ऍक्च्युली मी शुद्धीतच नव्हतं ना, त्यामुळे मी जर शुद्धीत असतो ना मी तुम्हाला सांगितलं असतं की ह्या हॉस्पिटलमध्ये नको. म्हणजे मला नाही आवडलो. म्हणजे वास एक प्रकारचे इकडे आणि पेशंटची बोलायची पद्धत पण नाही, उद्धट आहे इकडची माणसं. आपण सोडूया हे हॉस्पिटल. तुम्हाला हवंय ना तर आपण एक काम करूया. आपण मला दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मी ऍडमिट होतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मी एक नका आज करू नका. आधी मी एका डॉक्टरांशी बोलतो. मी बोलणार डॉक्टरांशी. नाही तुम्ही कशा मी पण येतो ना, म्हणजे त्यांची खात्री पटेल. अहो काही येड लागले का तुम्हाला? अहो तुम्ही जर असं उठून चालत गेल तर लोक मला समजा शिवाय घालतात नाही. तुम्ही झोपा. मी डॉक्टरांशी निघून येतो. तुम्ही झोपा. नाही पण त्या बाहेर असतील ना, म्हणजे अनु मॅडमच्या ज्या ममा आहेत म्हणजे सुधा मॅडम, त्या पण असतील ना. त्या आहे ना त्या सुंदरी बरोबर कॅन्टीन मध्ये गेल्यात काहीतरी खायला. मी आलो डॉक्टरशी सांगून आलो. हा आलो दाजी. आलो. अनुला नक्की काय झालं असेल? कशामुळे चक्कर आली असेल तिला? सुंदरीने तिला खरं तर सांगितलं नसेल ना? आणि दाजींना काही शंका आली आहे का? नाही पण त्यांच्या वागण्यातून तसं तरी काही वाटत नव्हतं. काय सांगावं, माझी अशी अवस्था म्हणून ते तसं दाखवत नसावेत. मी बाहेर गेलो तर काहीतरी वेगळंच वाढवून ठेवलेलं असेल माझ्यासाठी, कोण जाणे. हा मामा का आल्या तिथे? या दोघी नेमक्या या हॉस्पिटलमध्ये कशा काय? का सुंदरीनेच मॅनेज केलं हे सगळं मुद्दाम माझा सूट घेण्यासाठी? नाही पण बाळासाठी गप्प बसली असंही म्हणते एका बाजूला ती, आणि आता अनु इथे माझ्या शेजारी येऊन बेशुद्ध पडली. काय चाललंय काहीच कळत नाही मला. थँक्यू. 2 घास खाल्ले असते. नाही ग, खायची काय कसलीच इच्छा नाही आता. दिवसभरात इतकं काय काय घडलंय ना, डोकं सुन्न झालेलं आहे. खूप प्रयत्न केला ग मी, नाही थांबवू शकले तिला. मी पण खूप प्रयत्न केला. नाही थांबल्या त्या. लई चिडल्या होत्या. आणि त्यातच तू समोर आली असणार तिच्या. सगळा राग तुझ्यावर निघाला. आदित्यवर काढता येत नाही माहिती होतं ना. पण त्यांचा राग एवढा टोकाचा होता ना, ते अचानक हायपर झाल्या हो. त्यामुळे चक्कर आली असणार आहे त्यांना. शक्य आहे. तुझं मात्र कौतुक आहे. माझं कसलं कौतुक? अगं कसलं म्हणजे सगळं मुकाट्याने ऐकून घेतलंस तिचं. तुला अगदी मनातलं सांगू,
अनुला कसलाच अधिकार नाहीये तुला बोलायचा. अगं तुझ्या नवऱ्याशी तिने दुसरं लग्न केलंय. आदित्यवर पहिला अधिकार तुझा आहे. तू आपली कॉम्प्रोमाइज करत राहिलीस, सहन करत राहिलीस, ऐकत राहिलीस, समजून घेत राहिलीस. जाऊ द्या ना मॅडम, ते महत्वाचं नाहीये. आता अनु मॅडमचं बरं होणं महत्वाचं आहे. कारण त्यांच्या लेकराला जर काही झालं ना तर या समजायला काहीच अर्थ उरणार नाही. हॅलो, तुमच्या पेशंट बद्दल डॉक्टरांना अर्जंट बोलायचं आहे. लवकर केबिन मध्ये या. नर्सचा फोन होता, म्हणली डॉक्टरांना बोलायचंय. पण कुणाबद्दल बोलायचंय आणि कुणाशी हे नाही सांगितलं. चल आपण दोघी जाऊया भेटायला. अगं दोन्ही पेशंट आपलेच तर आहेत.